तर माझ्या छोट्या दीराचं लग्न आहे म्हणून मी मुंबईला आले आहे. आणि आज आम्ही शॉपिंग करायला चाललो होतो आणि मी कोणासोबत शॉपिंग करायला चालले होते माहिती का? नवरीबाईसोबत शॉपिंग करायला चालले होते आणि तिची पण शॉपिंग राहिली होती थोडी आणि माझी पण करायची होती. तर नवरीची थोडीफार खरेदी राहिली होती आणि त्याच्यासाठीच आलो होतो आम्ही. तिच्या बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या आणि तिला साडी पण घ्यायची होती. मग तेच घेण्यासाठी आलो होतो आणि त्याच्यानंतर सगळी बँगल्स वगैरे चूज केल्या आणि त्या पटकन घेतल्या आणि त्याच्यानंतर साडी पण घेतली आम्ही. आणि तुम्ही बोलता तू नवरीसोबत कसं काय शॉपिंगला चालली आहेस? तर याचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन, नाहीतर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये असं उत्तर देईल. ओके. त्यानंतर आम्ही चालून खूप दमलो होतो. मग थोडीशी पेटपूजा पण केली. नवरीला मेहंदी काढायची होती म्हणूनच आम्ही मेहंदी आर्टिस्ट सापडत होतो आणि आम्हाला एका ठिकाणी सापडलं. तर नवरीला डायरेक्ट तिकडेच बसवलं मेहंदी काढण्यासाठी आणि तिची मेहंदी होत होती तर खूप टाईम लागणार होता. मग मी बोललो तुम्हाला सर्वांना मी समोरून चाय घेऊन येते. मग आम्ही चाय वगैरे पिलो आणि मेहंदी पण काढून झाली आणि त्यानंतर आम्हाला जाताना चिंचावाला दिसला. त्याच्याकडे कैरी पण होती आणि खूप भारी भारी होतं तिथे. आम्ही सगळं थोडं थोडं घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि घरी गेलो तर एवढं भारी सजवलं होतं, सगळं मंडप वगैरे टाकला होता आणि आम्हाला सगळ्यांना मेहंदी काढायची होती. मग सगळेच घरातले बसले होते मेहंदी काढण्यासाठी आणि सगळे एकत्र आल्यावर खूपच भारी वाटतं. आणि सगळ्यात मेन नवरदेवाला मेहंदी काढायची होती, पण ते काही आमच्या हातामध्ये येतच नव्हते. म्हणजे ते बाहेर खूप बिझी होते आणि त्यांना टाईमच भेटत नव्हता मेहंदी काढायला. पण त्यांना कसं तरी करून आम्ही बसवलं आणि पटकन मेहंदी काढून घेतली. आणि बघा त्यांना तरी पण घाई झाली होती बाहेर जाण्यासाठी. आता काय बोलायचं. आणि त्याच्यानंतर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.